नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. इंडिया फायनली व मॅच जिंकली. टेस्टमध्ये जरा इंडियाचं परफॉर्मन्स तेवढा चांगला होत नाही हल्ली. आपण ऑस्ट्रेलिया इंग्लंडबरोबर हरलो, इंडियामध्ये साऊथ आफ्रिकेने आपल्याला हरवलं, न्यूझीलंडने हरवलं. तर एवढा गेल्या वर्षी टेस्टसाठी आपल्याला चांगलं नव्हतं. पण आज आपण श्रीलंकेला हरवलं. अजून एक टेस्ट बाकी आहे, दोन किंवा 3 टेस्ट आहेत. ती पहिली झाली. आपण 165 राईट 165ने रन्सने जिंकलो. पाऊस वगैरे पडून पण आपण जिंकलो. ती जरा चांगली गोष्ट आहे की एवढा पावसाचा व्यत्यय, एवढा टाईम फुकट गेला तरीसुद्धा आपण जिंकलो. आज जेव्हा मॅच संपली आणि प्रेझेंट त्याच्यावर पाऊस चालू झाला, तो चालूच होता. तर ते लोक लवकर ऑल आऊट झाले नसते आज, तर कदाचित ड्रॉ पण झाली असती पावसामुळे. पण आपण चांगली लास्टला बॉलिंग खूप जास्त चांगली टाकली आणि त्या लोकांना लवकर ऑल आऊट केला. तर एकंदरीत इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये केले 462, सेकंड इनिंगमध्ये केले 193. दोन्हीमध्ये परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये पडिकल फर्स्ट इनिंग 167, दुसऱ्या इनिंगमध्ये 44, सेकंड हायेस्ट होतं दुसऱ्या इनिंगमध्ये 68 का 69 रिषभ पंतने केलेले सेकंड इनिंगमध्ये. आणि बॉलिंगमध्ये मानव सुतार फर्स्ट इनिंगमध्ये 4 विकेट आणि आज 6 विकेट घेतले. डेब्यू असावा तर असा 6-10 विकेट घेतलं आणि त्यांनी पूर्ण मॅचमध्ये. आज मस्त बॉलिंग आहे त्याची, टर्न सॉलिड होतं. टर्न म्हणजे असं बॅट असं डिपेंड करतो बॉल आणि असं साईडनी बॉल असा टर्न होतो. मस्त मजा आली बघून. तिथे श्रीलंकेकडून त्या लोकांनी पहिल्या इनिंगमध्ये गेले 284, सेकंड इनिंगमध्ये 206ला ऑल आऊट झाले. त्यांच्याकडून पण सोनेहेल करून एक बॅट्समन मी काल म्हणालेलो की चांगला बॅट्समन आहे. त्यांचा फ्युचर कॅप्टन मला वाटतं, कारण त्याच्यात खूप बॅटिंगमध्ये तरी पोटेन्शियल आहे. मी त्याला काय बोलतात 80 वगैरे अंडर 19मध्ये पण चांगल्या 2-3 इनिंग त्याच्या बघितलेले आहेत. तर त्यांनी फर्स्ट इनिंगमध्ये 100 केले, आज 84 केले. त्यांचा कॅप्टन धनंजय डिसिल्वा ह्या लोकांनी जरा इंडियाला थोडंसं झुंजवलं. त्यांनी 60 समथिंग केले, 60+ काय रन्स केले, काय 55-7. त्या लोकांची पार्टनरशिप चांगली झाली होती. पण एकदा ती पार्टनरशिप तुटली आणि मग फटाफट विकेट गेले सर्व आज. तर श्रीलंकेकडून बॉलिंग तेवढी चांगली झाली नाही. स्पिनर तो प्रभात जयसूर्य आहे, तो खूप चांगला, म्हणजे आधी त्याचा रेकॉर्ड चांगला होता. पण हल्ली काही मॅचेसमध्ये त्याला तसा परफॉर्मन्स देता येत नाही. तर सेम तेच, त्यांनी 3-4 विकेट तर घेतले पण तेवढा इफेक्टिव्ह नव्हता. रन्स पण जास्त दिले वगैरे. तर त्याला श्रीलंकेला बॉलिंगमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. बॅटिंगमध्ये पण एक दोघांवर डिपेंड राहून चाललं नाही. ओपनर वगैरे पहिले 4पैकी कोणच चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही. तर श्रीलंकेला कमबॅक करायचं असेल तर बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये दोन्हीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. फिल्डिंग जेव्हा सॉलिड आहे श्रीलंकेची, कॅचेस खूप छान कॅचेस पकडले श्रीलंकन प्लेयरने. इंडियनकडून पण चांगल्या कॅच पकडल्या गेल्या. स्लिपमध्ये देवदत्त पडिक्कल, शुभमन गिलने एक मस्त कॅच पकडली. स्लिपमध्ये नाही ते पकडली, मला वाटतं मिड ऑफला का पकडली. तर आपल्याकडून चांगले, फक्त यशस्वी जयस्वालला म्हणावं तसं मॅच चांगली गेली नाही. पहिल्या इनिंग्समध्ये चांगला खेळत असताना रनआउट झाला, सेकंड इनिंगमध्ये 0वर गेला. KL राहुलला चांगलं दोन्ही इनिंग्समध्ये परफॉर्मन्स आहे, ओके. त्याच्यानंतर वन डाऊन जो पडिक्कलने तर दोन्ही इनिंग मस्त केले. शुभमन गिल रेअर, त्याचं खूप मॅच नंतर रेअर असं आलं की रन्स नाही झाले ह्या मॅचमध्ये. रिषभ पंत पहिल्या इनिंगमध्ये पण 39 काय किती 27 केले, आज काल 68 केले. जुरेलनी पण पहिल्या इनिंगमध्ये 51 केले. जडेजा एवढा नाही चांगला करू शकला, पण येणाऱ्या मॅचमध्ये करेल, कारण जडेजाचं परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये येतो. बॉलिंगमध्ये पण ओके. पहिल्या इनिंगमध्ये वाटतं 3 विकेट घेतलेले, आज एकच घेतला. कुलदीप यादवला म्हणावं तसं यश नाही मिळालं
ह्या पिचवर त्यांनी विकेट घ्यायला पाहिजे होते 4-5, पण नाही घेता आले. आज पण त्याला विकेट नाहीच मिळालं वाटतं, पहिल्या इनिंगमध्ये एक मिळाला. फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा, सिराज त्यांच्यासाठी पिच तेवढं हे नव्हतं, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात खूप चांगली बॉलिंग टाकली त्यांनी. तर ओव्हरऑल इंडियाचा परफॉर्मन्स बॅटिंग बॉलिंगमध्ये ठीक आहे. त्यांना चॅलेंज आता जेव्हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेबरोबर मॅच असणार, त्या लोकांना कसे फेस करतात बॅट्समन आणि बॉलर ते बघण्यात असेल. आत्ता दुसरी टेस्ट आजपासून यांची चालू झाली, पाकिस्तान वर्सेस इंग्लंड. पाकिस्तानची बॅटिंग होती. पाकिस्तान 171ला ऑल आऊट झाले. ऑली रॉबसन त्यांनी 5 विकेट घेतले आणि जॉस टंग यांनी पण 5 विकेट घेतले. पाकिस्तानकडून कोणतो इमामुल हक 42 केले आणि अब्दुल्ला शफीक त्यांनी 61. बाकी कोणं चांगलं नाही. बाबर आझम त्यांचं इंज्युर्ड आहे, बोटाला त्याच्या बॉल लागला आणि काहीतरी फ्रॅक्चर आहे. पुढच्या टेस्टला बहुतेक असेल. तर आता इंग्लंडची इनिंग चालू झाली आहे. आता बघूया काय मॅचचं हे होतं. वर्ल्ड कप, हॉकी वर्ल्ड कप चालू आहे. तर त्याच्यामध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान होती. आज इंडियाने 5 गोल केले, पाकिस्तानने 3 गोल केले. 5-3ने इंडिया आज हरवले पाकिस्तानला. आणि इंडियाने आता टोटल 3 मॅच खेळले आहेत, त्याच्यातल्या 2 जिंकले आहेत, 1 हरले. इंग्लंडबरोबर आपण हरलो आहे, वेल्सबरोबर जिंकलो आहे आणि पाकिस्तानबरोबर जिंकलो आहे. तर मला वाटतं पुढच्या राऊंडला आपण क्वालिफाय होऊ. तर मी हॉकी फक्त इंडियाची मॅच असल्यावरच बघतो एवढं, पण मजा येते बघायला. ती पण फुटबॉलसारखंच आहे. पण इंग्लंड एवढी प्रोग्रेस इंग्लंडने केलं आहे की इंग्लंड आपल्याला हरवतं आहे 4-2ने. ते थोडंसं मला आश्चर्य वाटलं की इंग्लंड एवढं चांगलं हॉकी खेळतो आहे. आणि वर्ल्ड रँकमध्ये पण ते लोक 4 नंबरवर आहे आणि आपण 8 नंबरवर आहे. आणि पाकिस्तान, इंडिया ह्या सुरुवाती म्हणजे इंडिपेंडेन्सच्या वेळेला, त्याच्यानंतर पण आपण ह्या 2 टीम खूप जास्त मेडल, चॅम्पियनशिप जिंकायची, ऑलिम्पिकमध्ये मेडल. पाकिस्तान इंडियापेक्षा जास्त चांगलं होतं हॉकीमध्ये, पण आता त्यांची परिस्थिती एवढी खराब आहे की ते छोट्या छोट्या टीमकडून पण हरतात आहे. आणि मला वाटतं ते क्वालिफाय पण 7-8 वर्षाने झाले वर्ल्ड कपसाठी, नाही तर क्वालिफाय पण नाही करता येत होतं त्यांना. तर अशी हॉकीची परिस्थिती आहे. आता हॉकीमध्ये बघू इंडिया ह्यावेळेला इंडियाने पदक जिंकायला पाहिजे, कारण इंडियाची आता हॉकीमध्ये खूप चांगला प्रोग्रेस झाला आहे. तर प्लेयर पण चांगले आहेत, एक्सपिरियन्सवाले आहेत. कॅप्टन काय ना, हरमनप्रीत नाही, प्रीतच असं काहीतरी नाव आहे त्याचं, सॉरी. तर तो खूप ट्रॅक जो स्ट्रोक घेतात त्याच्यात तो खूप काय बोलतात त्याला, स्पेशल आहे, मस्त करतो ते तो. तर याला पण खूप अपेक्षा आहे की कप जिंकावं किंवा फायनल खेळावी. तर त्यांना अजून चांगला खेळ करावा लागेल, कारण पाकिस्तानबरोबर पण त्यांनी 5-3 नाही 5-1 किंवा 5-2 ओके होता. कारण पाकिस्तान तेवढी चांगली टीम नाही की 3 गोल त्या लोकांनी केले इंडियाच्या अगेन्स्ट. मी बघितलं हायलाईट्स, लास्टला थोडं इंडियाने लूज सोडली मॅच. म्हणजे त्यांना पूर्ण काय बोलतात त्याला, मोकळं हे दिलं होतं. म्हणजे ते लोक घुसून पूर्ण गोल केले 1-2. इंडियाचे सगळे मला वाटतं प्लेयर सेंटरच्या पुढेच होते आणि डायरेक्ट ते लोकांनी लॉंग पास दिला आणि तो एक गोल झाला, मागे कोणच नव्हतं. तर ज्या गोष्टी प्रोफेशनली खेळतात आता एवढं तर टाळायला पाहिजे. आणि मॅच कधीच अशी लाईटली घ्यायची नसते जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत. कारण हे फुटबॉल आणि हे असं आहे की एका मिनटात 2 किंवा 2 मिनटात एक गोल होऊन जातो. तर इथे रिलॅक्स होऊन चालत नाही. तर इंडियन टीमला माझ्याकडून ऑल द बेस्ट येणाऱ्या मॅचसाठी, टुर्नामेंटसाठी, आणि प्रोग्रेस व्हावा इंडियाचा आणि फायनलपर्यंत पोहोचावं ही अपेक्षा आहे पूर्ण भारतीयांची. तर आपण ॲक्च्युली बघायला पण पाहिजे हे स्पोर्ट. आपण नुसतं क्रिकेटच बघतो, तर हे पण स्पोर्ट बघायला पाहिजे, त्यांना एनकरेज केले पाहिजे, तर ते लोक अजून चांगलं करतील. कारण आपला नॅशनल गेम आहे हॉकी, क्रिकेट नाही. तर मित्रांनो, फॉलो करा, त्यांना प्रोत्साहन द्या आपल्या प्लेयर लोकांना.
की ते फायनलमध्ये पोचतील, जिंकतील. तर आज याच नोटवर व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट.